नील सोमय्यांच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेनं दिला पुरस्कृत उमेदवार। दिनेश जाधव नील सोमय्यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत। नील सोमय्यांच्या विरोधात काटेकी टक्कर होणार असं संजय राऊतांनी म्हटलंय। तुम्ही उमेदवार का नाही उभा केला? सोमय्यांनी संजय राऊतांना हा सवाल केला। नील सोमय्यांच्या विरोधात उभ्या एकाचंही डिपॉझिट वाचणार नाही असा दावा सोमय्यांनी केलाय। आमचे तिकडले कडवट शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी राहिलेले दिनेश जाधव यांनी आपला अर्ज तिथे भरून ठेवला। त्यांना भीती होती की काहीतरी गडबड होऊ शकते आणि त्यांचा अर्ज कायम आहे। पण तो सोमय्यांचे चिरंजीव नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होईल। फक्त दिनेश जाधव यांना मशाल चिन्ह मिळू शकलं नाही। त्यांचे चिन्ह दूरदर्शन संच आहे। पण लढाई काटेकी होणार, लढाई काटेकी होणार, काटेकी टक्कर होणार। ते बिनविरोध येऊ शकत नाही, त्यांना संघर्ष करावा लागेल आमच्याशी। हसायला नाही येत तुम्हाला? तुम्ही उमेदवार का नाही उभा केला? आता सगळ्यांनी त्याची आता धो धुलाई सुरू केली, तर कुणाला धरून चांगलं आम्ही त्याचं समर्थन करू, काही हरकत नाही। अरे सगळे मिळून आलात ना तरी एकाची डिपॉझिट वाचणार नाही। आणि शत्रू मी उद्धव ठाकरे सेनेत आहे। कोविड मध्ये मुंबईत 4000 जास्त मृत्यू झाले, कोविड मृत्यू, कारण की संजय राऊतनी खिचडी खाल्ली कोविड कामगारांची।